तुला नक्की काय करायचंय? परीक्षा घ्यायची या देवाची. कसली कसली परीक्षा? 4 तास झाला आपण इथं बसलोय, आपलीच परीक्षा लावली आहे देवानी. हे असं वारवाकडे बघून जर देव येत तरी असता. सांगितलंय मला देव कधी आलाच तरी इथूनच येईल. पण कधी? संत मान त्यांची आयुष्य गेली ग, पण त्यांना कधी देव नाही भेटला. देव न मानणारी तू आणि तुला देव भेटणार आहे का? संता बिंतांचं मला माहित नाही, पण आज त्याला इथं माझ्यासाठी यावंच लागल. हिनं आरती नाही केली कधी ना, कधी उपास धरलाय, साधा पाया पण पडत नाही. हटकून एकादशीला पाव बटर खायला देती उपास मोडाव म्हणून, आणि हिला भेटणार आहे का देव? ए नसा नाही तर सोडा रे हिला इकडच. तिकडं अख्खं गाव खोळंबलाय. चला ए जा ना मग. ए, ए. कमी बोलावलं का माझ्या मागे या म्हणून? वहिनी प्रसंग काय चाललंय काय तुझं? हे ज्ञान तुझ्या भावाला जाऊन शिकव. आज त्याने आपल्यावर जो प्रसंग आणलाय त्याला शोभतय का? भाभी मी काय बोलते हे तुम्हाला बस झालं. निघा तुम्ही वाडीला निघा, आणि गावकऱ्यांना सांगा त्यांच्या देवाला घेऊनच येणार आहे मी म्हणून. जाईत ना, अरे जा ना. हा हा ए निघलो रे, निघाली गाडी. चल. हा रे, चल रे बाबा चल. पैसे हा सासूबाईंवर लक्ष ठेव, निदान पाणी तरी प्या म्हणा. ते सगळं मी करते भाभी, पण तू पण लवकर ये ग तिकडं. सगळा गाव जमलाय अच्छा, दारात. मैं रुकता नहीं सर. ए तू बैठ गाड़ी पे. उनको लेके आओ. हाँ लेके आता हूँ. चल तुझा. जाताय घेऊन येतोय म्हणून वहिनीला. ए वहिनी, अगं गाड्याळ बघ, दादामुळे ऑलरेडी हसू चाललंय आपलं गावात. अजून किती करून घेणार आहेस? कर की माफ त्याला. खरंच मनापासून बोलवतीये. ये ना बाहेर. माझ्यासारख्या नास्तिक बाईसाठी नको येऊ वाटल्यास, पण गावातल्या आस्तिक लोकांसाठी तरी ये. ते तुझी वाट बघतोय. ये ना बाहेर. अरे दगडा.